पारनेर सुपा एमआयडीसीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। निलेश लंके म्हणतात की येथे गुंडगिरी नाही आणि विरोधक गुंडगिरी आहे असं म्हणत असतील तर ती कुणाची आहे हे त्यांनी नाव घेऊन सांगावं असं थेट आव्हान खासदार निलेश लंके यांनी दिलं। तर दुसरीकडे गेल्या वर्षभरापासून पारनेर तालुक्याचा बिहार झाल्याचा व येथील गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याची भाषा अनेकदा विखे पिता पुत्रांच्या तोंडून ऐकली गेली आहे। आता या दोघांच्या वाकयुद्धात तर निलेश लंके यांनी काल थेट विखे पिता पुत्रांना तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे असा थेट दमच भरला। आता लंके यांच्या या चॅलेंजवर सुजय विखे किंवा थेट मंत्री राधाकृष्ण विखे हे काय उत्तर देतात ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे। पारनेर मध्ये खरंच गुंडगिरी आहे का? पारनेर मध्ये नेमकं काय चाललंय? विखे लंके वाद नेमका काय आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या वर्षभरापासून खासदार निलेश लंके व माजी खासदार सुजय विखे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे। निलेश लंके यांनी पारनेरमध्ये दहशत केली आहे असा आरोप यापूर्वी लंके विरोधकांनी वारंवार केलाय। या आरोपांना उत्तर देताना निलेश लंके यांची स्टाईल, बोलण्याची लकब पाहता दहशतीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर येतो। गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सुपा व पारनेर एमआयडीसीच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बैठक घेतली। त्यावेळीही या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला। या दोन्ही एमआयडीसीतील अतिक्रमणे काढा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। 6 मार्च 2025 ला पुन्हा मुंबईत या दोन्ही एमआयडीसी बाबत बैठक झाली। मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पारनेरचे आमदार काशीनाथ दाते, माजी खासदार सुजय विखे हे उपस्थित होते। या बैठकीतही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पारनेर व सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले। कोणत्याही धमक्यांना व तक्रारींना न घाबरता महसूल, प्रदूषण नियंत्रण व कामगार विभागाने काम करावे असा आदेश दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला। या बैठकीला खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधानांकडे पाठविलेल्या तक्रारीचा कदाचित संदर्भ होता, कारण कशालाही न घाबरण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यापूर्वीच निलेश लंके यांनी सुपा व पारनेर एमआयडीसीतील उद्योजकांना पालकमंत्री त्रास देत असल्याची तक्रार लंके यांनी केली होती। सुपे पारनेर औद्योगिक वसाहतीतील स्थानिक कामगार कंत्राटदारांचे परवाने कोणतेही ठोस कारण न देता रद्द करण्यात आले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले उद्योग तसेच नव्याने सुरू होत असलेल्या उद्योजकांना विनाकारण चुकीच्या नोटिसा पाठवण्यात येऊन दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला होता। आता काल निलेश लंके यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता थेट दमच भरला। आम्ही गुंडगिरी करत नाही, परंतु तुमचे तसे म्हणणे असेल तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे। तुम्ही वेळ व ठिकाण सांगा, आम्ही 2 हात करू असे थेट आव्हान निलेश लंके यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता दिले। या सगळ्या प्रकारानंतर पारनेर मधील गुंडगिरी व त्या गुंडगिरीचा बिमोड हे 2 मुद्दे पुन्हा पुन्हा चर्चेत काय येतात हे पाहावे लागेल। या सगळ्या प्रकाराची सुरुवात 2023 सालापासून जास्त होऊ लागली। 2023च्या जुलै महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजीव भोर यांनी त्यावेळचे आमदार निलेश लंके यांच्यावर दडपशाहीचा गंभीर आरोप केला होता। पारनेर तालुक्यातील देसवडे येथील सरपंच जनाबाई पोपट दरेकर यांच्यावर त्यावेळी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता। हा ठराव विद्यमान आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप त्यावेळी भोर यांनी केला होता। 22 जुलै 2023 रोजी भाऊसाहेब टेकुडे यांनी सचिन भोर व सुयोग दाते यांच्यावर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता। मात्र अख्खे गाव एकत्र आल्याने हा अविश्वास ठराव 5 विरुद्ध 4 अशा मतदानानंतर बारगळला। मात्र निलेश लंके यांच्या 25 गाड्यांमधून आलेल्या तालुक्यातील सुमारे 200 गुंडांनी देसवडे गावात दहशत केल्याचा आरोप त्यावेळी संजीव भोर, बंडू रोहकले व सरपंचपती पोपटराव दरेकर यांनी केला होता। सदस्यांना घेऊन आलेल्या एका महागड्या 4चाकी गाडीला आडवा होऊन आपल्या पत्नीला खाली उतरवून घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याच्या पतीचा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता। याच प्रकरणानंतर खरं तर पारनेर व पारनेर मधील गुंडगिरीची चर्चा जास्त होऊ लागली। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी केली। त्यावेळीही पारनेर सुपा एमआयडीसीतील गुंडगिरी, पारनेर तालुक्यातील दहशत या मुद्द्यांना हवा मिळाली। निलेश लंके हे लोकसभेला निवडून आल्यानंतर मात्र विखेंनी याच मुद्द्याला वारंवार हात घातल्याचे दिसले। सध्या पारनेर व सुपा एमआयडीसीतील उद्योगांची सुरू असलेली चौकशी, ठेकेदारांचे परवाने निलंबित करण्याचा मुद्दा
निलेश लंके यांनीही प्रखरपणे हाताळला। काल तर त्यांनी थेट विखे पिता पुत्रांना आव्हान दिले। पारनेर व सुपा MIDCतील हप्तेखोरी, ठेकेदारांची साखळी, व्यावसायिकांवरील दहशत, अवैध जागा बळकाविण्याचे प्रकार, अतिक्रमण हे सगळे मुद्दे लोकसभा व त्यानंतरच्या पारनेर विधानसभा निवडणुकीच्या वेळी चांगलेच गाजले। तेच मुद्दे आता महायुतीची सत्ता आल्यावर हाताळले जाऊ लागले आहेत। पारनेर तालुक्यात दहशत आहे का व असेल तर कुणाची आहे, हे प्रश्न सुटतील तेव्हा सुटतील, पण सध्या याच प्रश्नांमुळे विखे लंके वाद चांगलाच तापलाय हे मात्र नक्की। मित्रांनो, पारनेरमध्ये दहशत आहे का? MIDCची सुरू असलेली चौकशी योग्य आहे का? लंकेंची भूमिका योग्य आहे की विखेंची? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।